श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा तुमच्यावर माझी अनंत कृपा आणि माझे अनंत आशीर्वाद याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. कदाचित आज तुम्ही हे उशिरा जरी ऐकले तरीही तुम्हाला योग्य वेळेवर ते मिळणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत, होय, मी ते सर्व काही प्रयत्न सफलतेने, आशीर्वादाने आणि चमत्काराने भरण्यासाठीच तुमच्या पुढे माऊली रूपात प्रगट झालो आहे. आज तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असाल तर तुमच्यावर आनंदाचा वर्षाव तुमच्यासाठी होणारच आहे. यात तीळ मात्रही शंका घेऊ नकोस. बाळा, पुढील दिवस जे काही तुझ्यासाठी घडेल ते आयुष्यातील सर्वात मोठा बदल असतील आणि तो बदल तुझ्यासाठी शुभ, आनंद देणारा, तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणारा असेल. स्वामी जिथे जिथे येतात तिथे तिथे आशीर्वादांचा वर्षाव होतो, तिथे चमत्कारांचा वर्षाव होतो. श्रद्धा ठेव बाळा, पुढील 7 दिवस आयुष्यात खूप मोठ्या बदलाची आहेत. तुम्ही जे कष्ट घेत आहात त्या कष्टाच्या खूप काही मोठ्या प्रमाणात आशीर्वादासह काही चमत्कार तुम्हाला मिळणार आहेत. होय, मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून काही गोष्टींची वाट पाहत आहात. ते तुम्ही सहजतेने प्राप्त करणार आहात. हे 7 दिवस तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे ठरणार आहेत. तुमचा जितका विश्वास आणि श्रद्धा असेल तितकीच तुमच्यासाठी जलद गतीने आशीर्वाद येऊ लागतील. आजचा हा संदेश तुमच्यासाठी आनंदाचा वर्षाव करणारा आहे. समजा स्वामींचा हा इशारा आहे की तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास तुम्ही कित्येक आशीर्वादांना गमावू शकता. अचानक घरात जे काही घडेल ते शुभ आणि आनंददायक असेल. अनेक शुभवार्ता जागोजागून तुमच्यापर्यंत येत आहेत, कारण देव आता ते मार्ग उघडत आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही तर तुमचेच नुकसान होणार नाही. कदाचित घरात अचानक आनंदाची बातमी येईल. होय, तुम्ही ती स्वीकार करावी, कारण भगवंत परमेश्वर तुम्हाला आनंदी ठेवू पाहत आहे. त्यासाठीच हे सर्व काही घडत आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि तुमचा आनंद देवाने ओळखलेला आहे. घाबरू नका. मनाला घाबरलेल्या स्थितीत राहू देऊ नका. शांतता पाळा. भीती कायमची नष्ट करणारे माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. कधीकधी जे तुम्ही काही प्राप्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करता तेव्हा स्वतःला त्यासाठी तयार करा, कारण खूप मोठा आशीर्वाद मिळत आहे. तुमच्यासाठी नवीन संधींचे द्वार मी उघडत आहे. आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी तुम्ही जे काही कष्ट केले आहेत त्या कष्टातूनच आता तुम्हाला अधिक पुढील काहीतरी प्राप्त होणार आहे, जे तुमच्या प्रगतीसाठी, अत्यंत अनुभवासाठी तुम्हाला मिळणार आहे. आजपर्यंत तुमच्या एखाद्या कामाने तुम्हाला खूप काही दिरंगाई दाखवली असेल, अडचणी आल्या असतील, ते कार्य लवकर पूर्ण झालं नसेल, त्या कार्यात अडथळे आले असतील आणि तुम्ही त्याला वैतागून ते कार्य तिथेच सोडून दिलं असेल. पण आता मात्र त्याच अर्धवट राहिलेल्या कार्याला इतकी गती येणार आहे की तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही. इतक्या लवकर तुमच्या दिशेने तो एक मोठा आशीर्वाद येत आहे, जो चमत्काराने तुम्हाला परिपूर्ण करणार आहे. नेहमी ऐकतात की कार्य होईल, यावर कुणाचा विश्वास बसतो किंवा कुणी हे ऐकूनही दुर्लक्षित करतं. पण बाळा, आज मी तुला जे काही सांगत आहे ते सत्य आहे.
तुम्हालाही वाटतं की पुढे जावं, प्रगती करावी. ते सर्व काही असाध्य रोग दूर करावेत, आरोग्य प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा. तर आजचा हा संदेश तुम्हाला योग्य वाट दाखवणारा आहे. तुम्हाला वाटत असलेले नकारात्मक सर्व काही तुमच्याकडून दूर करण्यात येणार आहे आणि तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद देणारे संकेत येत आहेत. नेहमी स्वतःला तयार करा आणि आत्तापासून या व्हिडिओला एक लाईक करा. देव म्हणतात, बाळा, अचानक जे काही घडेल ते घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद आणणार आहे. तुमच्या आरोग्यात कमालीचे बदल, कमालीचे सुख तुम्ही अनुभव करणार आहात. मला तुमची मदत करायची आहे आणि ती तुम्हाला योग्य वेळेवर मिळणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहता तेही मिळेल. त्या व्यतिरिक्त मोठे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. घाबरू नका. काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडत असताना आता काहीतरी शुभसंकेत मिळू लागतील. तुम्ही पूजा करताना अचानक देवावरचं फूल पडेल. तुम्ही शुभशकून मानाल, होय, कारण तो एक शुभशकून आहे. तुम्ही समजून घ्या की देव तुम्हाला संकेत देत आहे. कधीकधी एखाद्या पक्ष्याची सुंदर आवाजाची धून तुम्हाला ऐकू येईल. तेव्हा समजून जा की हे एक शुभ संकेत आहे जे तुमच्यापर्यंत देव पोहोचवत आहे. माणूस कधीकधी देवाकडे येताना घाबरतो की देव खरंच ऐकतो का? देव चमत्कार पाठवतो का? देव सर्व काही मनाजोगतं करतो का? तर होय, याचं उत्तर होय आहे. देव ऐकतो. त्या तुमच्या सर्व अडचणी, तुमचे त्रास पाहतो आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्गसुद्धा सुचवतो. कधी संकेतातून, कधी संदेशातून, तर कधी तुमच्या मनातून. तुम्हाला ती निराशा घालवण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी रोज स्वामी आई तुमच्या पुढे येते आणि तुम्हाला ते सर्व काही सांगते जे तुम्हाला ऐकायला हवं, जे तुम्ही मनात उतरवायला हवं. बाळा, तू जेव्हापासून नामस्मरण करत आहेस तेव्हापासूनच तुझ्या आयुष्यात ते अद्भुत, चमत्कारिक आशीर्वाद मिळत आहेत. या महिन्याची सुरुवात खूप सुंदर झाली आहे. त्याचप्रमाणे या महिन्याचा शेवटसुद्धा अत्यंत शुभ परिणामांनी होणार आहे. भगवंतानी तुझ्यासाठी काही आशीर्वाद निवडक ठेवले आहेत. ते तुलाच मिळणार आहेत. कदाचित तुला असं वाटतं की मी जे काही प्राप्त करतो ते फक्त आणि फक्त खूप परिश्रम केल्यानेच प्राप्त होतं. पण अचानक मोठ्या चमत्कारांसाठी तुला तयार केल्या जात आहे. आता दुःख, त्रास, त्या मागील वेदना, ते सहन केलेले सर्व काही देव तुझ्या दूर नेत आहे. उशीर करू नकोस. आजचा हा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. भक्तीच्या मार्गावर तू पुढे चालत राहा. नामस्मरण करत राहा. तुझ्या जीवनात, आयुष्यात खूप काही अशा घटना घडतील ज्या तुला विश्वास ठेवण्यास भाग पाडतील. विश्वास ठेवा तो आपल्या भगवंतावर, देवावर, कारण देव प्रचंड आशीर्वाद घेऊन तुमच्या अनेक समस्यांना संपवण्यासाठी आज स्वामी रूपात तुमच्यापुढे उभा आहे. देव म्हणतो, जेव्हा जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या संकटात, त्रासात असता तेव्हा देवाकडे फक्त प्रार्थना करा, नामस्मरण करा. मनापासून केलेली प्रार्थना, देवाला दिलेली हाक देव कधीही वाया जाऊ देत नाही. विश्वास ठेवा. दैवी शक्ती तुमच्या बाजूने उभी राहील, तुम्हाला सहाय्य करेल आणि तुमच्या त्या प्रत्येक आजाराला, प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक त्रासाला आणि प्रत्येक वेदनेला तुमच्यापासून वेगळं करण्यासाठी चमत्कार देईल. तुम्ही मनापासून जेव्हा नामस्मरण करता तेव्हा एवढंच लक्षात ठेवा की देव तुमच्या अवतीभवती आहे. आज देखील जे कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत ते मनापासून ऐकत आहेत, त्यांच्यावर दैवी कृपा आहे. कारण ते जो काही वेळ या संदेशाला देत आहे तो त्यांचा वेळ निरर्थक नाही,
तर नामस्मरणाने सार्थक होणार आहे. पुढील काही मिनिटे तुम्ही नामस्मरण ऐकल्याने सुद्धा तुमच्या जीवनात अधिक पवित्रता, अधिक आशीर्वाद प्राप्त होतील. डोळे बंद करा, उच्च श्वास घ्या आणि या उच्च श्वासासोबत स्वतःच्या मनातली इच्छा बोला. ती प्रगट करा, कारण ती पूर्ण होणारे संकेत लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्यावर दैवी कृपेचा आशीर्वाद वर्षाव करेल. तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. तुम्ही जे काही कर्म करत आहात त्या कर्मातून तुम्हाला तुमची प्रगती, आर्थिक संपन्नता, आर्थिक आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी देवाकडून मिळत आहे. कित्येकांना असे वाटते की देव काहीच करत नाही. मी इतका कष्ट करत आहे, माझ्या कष्टाचे फळही मला योग्य प्रकारे मिळत नाही. कित्येक भक्त काही अशा वेदनेने ग्रस्त आहेत की त्यांच्या मनाला वेदना आहेत, शारीरिक वेदना आहेत, त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. आता विश्वासाची तार तुटण्याजोगती योग्य वेळेवर पोहोचवल्या जात आहे. होय, तुम्ही मनाने खचला आहात, तरीही तुम्हाला उभं करण्यासाठी स्वामी इथे आहेत. स्वामीवर प्रचंड विश्वास ठेवा, कारण स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या अवतीभवतीच आहे. जेव्हा तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितकंच कार्य लवकरात लवकर पूर्ण होणारे आशीर्वाद मिळू लागतील. अचानक कुणीतरी तुम्हाला काही सांगेल आणि त्यातून तुमच्यासाठी योग्य मार्ग दिसू लागेल. जेव्हा तुम्ही ते मन लावून ऐकता तेव्हा देव चमत्कार घडवून आणतो. देवाला चमत्कारासाठी कुणाची वाट पाहावी लागत नाही. ते योग्य वेळेवर योग्य व्यक्तीकडे, योग्य भक्ताकडे पाठवले जातात. काल जरी तुम्ही रडला असाल तरी आज तुमच्या डोळ्यात अश्रू नाहीत तर आनंद असेल, कारण तुम्ही जे काही बोलत आहात, जे काही परमेश्वराला सांगत आहात, परमेश्वराला आशीर्वादाच्या रूपात मागत आहात, ते सर्व काही बाळा तुला मिळणार आहे. तुझं नशीब पूर्णपणे बदलण्यासाठीच आज मी इथे उपस्थित आहे. कदाचित ते पूर्ण बदल तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुम्ही कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत आहात. होय, मार्ग नक्कीच मिळणार आहे. स्वामींचा आशीर्वाद तुला दिला जात आहे. स्वामी म्हणतात, गरीब राहण्यासाठी तुम्ही जन्माला आलेले नाही. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर, तुमच्या यशावर आणि तुमच्या देवावर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवताना मग तुम्हीच कारणीभूत असाल पुढे जाण्यासाठी. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे. जी काही गरिबीची कारणं आहेत ती दूर करण्यात येत आहेत. अशा सवयी लावा ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता, तेही सहज आणि शक्यतेने. तुम्ही खूप रडला आहात, मला माहीत आहे. तुमच्या मागच्या वेदना आणि काही त्रास तुम्हाला आनंदाची प्राप्ती होऊ देत नाहीत. पण आता वेळ बदलत आहे. तुमच्या आयुष्यात स्वामी पैसा, सुख, आनंद आणि धन लाभाचा संकेत देण्यासाठीच माऊली रूपात प्रगट झाले आहेत. जे कोणी या क्षणाला कर्ज, त्रास, पीडा किंवा आणखी काही गोष्टींनी ग्रस्त आहेत, त्यांनी फक्त हा संदेश ऐकताना स्वामींना मनोभावे प्रार्थना करा की हे स्वामीराया, माझ्या आयुष्यातील पैशाची कमतरता घालवा. मला सुख, समृद्धी, आरोग्य आणि पैशाने, समृद्धीने, ऐश्वर्याने परिपूर्ण करा. माझे कर्ज फेडण्यासाठी मला काही पैशाच्या नवीन संधी मिळवून द्या. तुम्ही लवकरच पाहाल की काही काळातच तुम्ही जिथे कुठे कार्य करता, जे काही पैशाचे कार्य करता, त्यात आर्थिक संपन्नता प्राप्त होऊ लागेल. काही दिवसातच तुम्हाला शुभ संकेत, शुभ अनुभव मिळू लागतील. आणि समजा की देव जिथे हजारो पाठवत होते तिथे लाखो येऊ लागतील. आणि तुम्ही पाहाल की यातच
तुमची बरकत निर्माण झाली आहे. देवाने तुम्हाला भरभराट दिली आहे. कधी कुणाला 72 तासात अनुभव येईल, तर कुणाला 3 दिवसात येईल, कुणाला 7 दिवसात येईल, तर कुणाला एखादा महिना लागू शकतो. ज्याचे ज्याप्रमाणे शुभ कर्म आहेत त्याप्रमाणे त्याला दिवस लागू शकतात. श्रद्धा आणि विश्वास अटूट ठेवा. स्वामी शक्ती महान आहे. स्वामी शक्ती अफाट आहे. स्वामी शक्तीवर ज्यांनी कोणी विश्वास ठेवला त्यांना कधीही अंधकाराचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे देवावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास असेल तर माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा. स्वामी म्हणतात, कधी कधी घराबाहेर पडण्या अगोदर तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हाच मी तुझ्यासोबत येतो. तू जिथे कार्य करण्यास जातो तिथे तिथे माझे आशीर्वाद तुझ्यासोबत असतात. तुझ्यासोबत बंद दरवाजेही उघडू लागतात, कारण मी तुझ्यासोबत असतो. बाळा, खूप काही काळ तू रडला आहेस, त्रासात होतास. आता मात्र ते दिवस विसरून जा, कारण तुझे सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस येत आहेत. कुणासाठी ते काही दिवस असतील, कुणासाठी ते काही तास असतील, कुणासाठी ते काही क्षण असतील. आनंदाची बातमी तुमच्या मार्गात आहे. तुमच्या मार्गात पुढे पाऊल टाकत राहा, कारण देव तुम्हाला उंचावतो. देव नवीन भरारीसाठी तयार करतो आणि देव तुम्हाला अचानकपणे आशीर्वादाने भरतो. तुमची निवड झाली आहे त्या आशीर्वादांसाठी, चमत्कारांसाठी. जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, पुढच्या 7 दिवसात तुमचं आयुष्य आता अगदी पुढील स्तरावर पोहोचणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात पुढील 7 दिवस खूप आयुष्य बदलणारे आहेत. कदाचित तुम्ही विश्वास ठेवणार नाही इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. तेव्हा तयार व्हा ती चांगली कर्म करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी. आणि सावध राहा धोका देणाऱ्यांपासून, त्या काही चुकीच्या लोकांपासून आणि काही अविश्वासपात्र लोकांपासून. तुम्हाला सावधही राहायचे आहे. सावधता यासाठी बाळगा की तुमची फसवणूक होऊ नये. मी सोबत असताना ती होणार नाही, पण तुम्हीही लक्षपूर्वक राहा, सावध राहा, कारण काही शत्रूही अवतीभोवती असतील. तुम्ही कार्य करून पुढे जाण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तेही नकारात्मक शक्तीने भरलेले असेल, जे तुम्हाला अडवू पाहणार आहे. पण न अडता कार्य करत राहा, पुढे पाऊले टाकत राहा. शुभ संकेत स्वीकार करा. मी योग्य वेळी तुमच्यासाठी शुभ संकेत देखील पाठवत राहणार आहे. पैशांची समस्या लवकरच नष्ट केल्या जाणार आहे. आर्थिक संपन्नता तुम्हाला मिळणार आहे. योग्य वेळेवर तुम्ही आज या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात. तुमच्यासाठी चमत्कार आले आहेत. हा आशीर्वाद स्वीकार करा. तुमच्या घरात कुणीतरी आहे जे तुम्हाला मदत करतं, जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतं आणि विश्वासाने माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहे की स्वामी नक्कीच माझ्या घरासाठी शुभ परिवर्तन देतील, शुभ आशीर्वाद देतील आणि चमत्कार देतील. होय, त्याच्याच विश्वासाला जागून मी हा संदेश तुझ्यापुढे पाठवला आहे. तुझं आयुष्य बदलेल, कारण आता देव कृपा तुझ्यावर करणार आहेत, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर करणार आहेत. तू निवडक बाळ आहेस. लाखो लोकातून हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. या काही दिवसातच तुम्ही आता दुर्लभ आशीर्वाद प्राप्त करणार आहात. फक्त झोपते वेळी काही वेळ नामस्मरण करा. 11 वेळा नामस्मरण केल्यास आणि आपली इच्छा प्रगट केल्यास तुम्ही पाहाल ते सर्व काही मिळणार आहे. जे शब्द तुमच्या मुखातून निघतील, जे तुम्ही मागाल. होय, जर ही प्रार्थना तुम्ही करत असाल की हे स्वामी समर्था, हे दयाळा, हे कृपाघना, हे स्वामी समर्था, माझ्या इच्छा पूर्ण करा. माझ्याकडून चुका होत असतील तर क्षमा करा. माझ्या अपराधांना क्षमा करा. माझ्याकडून चांगले कर्म करून घ्या. माझ्यासाठी चमत्कार आणि आशीर्वाद द्या. मी योग्य निर्णय घेऊ शकेल. मला इतपत बुद्धी द्या. देवा, माझ्यासाठी आशीर्वाद पाठवा. ही प्रार्थना करा आणि शांततेने निद्रा घ्या. तुम्ही दुसऱ्याच दिवशी पाहाल की काही शुभसंकेत स्वामी नक्कीच तुमच्यासाठी पाठवतील. स्वामी माऊलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका. संदेश आवडल्यास एक लाईक करा.
तुमच्या आयुष्यातून कठीण संपेल, शुभ येईल. स्वामींचे नाम जाप करा आणि इतरांनाही करायला सांगा. कुटुंबातील प्रत्येक सदस्य जर नामस्मरण करेल तर कुटुंबातील कलह, दोष लवकरच निवारण होतील आणि सर्व काही शुभ प्राप्त होईल. सर्व काही मंगल होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीची कृपा त्या प्रत्येक भक्तावर राहो जो नामस्मरण करत आहे. स्वामी माऊलींना आपल्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करत आहे. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातली इच्छा स्वामी पूर्ण करोत. त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामीदेव पूर्ण करोत. ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी